नमस्कार, ध्रुव मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण भारतीय वित्तीय बाजार या प्रकरणाचा भाग 2 अभ्यासतोय. भारतीय नाणे बाजाराचा आपण विचार करायला सुरुवात केलेली होती, कारण आपण भारतीय वित्तीय बाजाराचे 2 भागांमध्ये वर्गीकरण होतं असं उल्लेख केला होता. एक आहे भारतीय नाणे बाजार, एक आहे भारतीय भांडवल बाजार. या दोन्हींचा आपण विचार केला. त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याचा आपण विचार केला आणि भारतीय नाणे बाजारामधील घटक अभ्यासायला सुरुवात केली. भारतीय नाणे बाजारामधल्या घटकांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपण विचार केला की भारतीय नाणे बाजाराची रचना कशी असते. त्यानुसार आपण म्हटलं बँक बाजार आणि उपबाजार. मग आपण बँक बाजाराची व्याख्या केली होती की बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये जे व्यवहार पार पडतात त्यांना बँक बाजार असं म्हटलं जातं. आणि उपबाजारामध्ये आपण विचार केला होता की मागणी देय बाजार म्हणजे काय आणि शासकीय बाजार म्हणजे काय. मागणी देय बाजाराला आपण कॉल मनी मार्केट असं म्हटलं होतं. बँका आणि गैर बँका यांच्यामध्ये जे व्यवहार पार पडतात त्या कोणत्या प्रकारच्या बाजारामध्ये पडतात तर ते आपण उल्लेख केला होता मागणी देय बाजारामध्ये पार पडतात. त्यानंतर शासकीय बाजाराचा आपण विचार केला. शासकीय किंवा सरकारी बाजार, गव्हर्नमेंट मार्केट असं आपण म्हटलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय उल्लेख केला होता पहा. याच्यामध्ये भारत सरकार आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये जे व्यवहार पार पडतात त्याला शासकीय नाणे बाजार असं म्हणतात. मग भारत सरकार गुंतवणूकदाराकडून जे कर्ज घेतं त्या कर्जाच्या बदल्यामध्ये गुंतवणूकदाराला जे साधन देतं त्याला ट्रेझरी बिल, कोषागार पत्र असा आपण उल्लेख केला. त्या कोषागार पत्राची, ट्रेझरी बिलाची रचना आपण समजावून घेतली. भारत सरकारला का कर्जाची आवश्यकता असते आणि भारत सरकार गुंतवणूकदारांकडून का कर्ज घेतं या सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांगीण अभ्यास केला. म्हणजे उपबाजारामधले 2 घटक आपण समजावून घेतले होते. कॉल मनी मार्केट, मागणी देय बाजार आणि गव्हर्नमेंट मार्केट, शासकीय किंवा सरकारी बाजार. आता आपल्याला काय समजावून घ्यायचं आहे तर औद्योगिक बाजार. औद्योगिक उपबाजार जो आहे त्याला कॉर्पोरेट मनी मार्केट असं म्हटलं जातं. तर याचा आपण विचार करूयात. आता औद्योगिक उपबाजाराचा कॉर्पोरेट मनी मार्केट विचार करा. एखाद्या उद्योगाला कर्ज घ्यायचं आहे आणि जर एखाद्या उद्योगाला कर्ज घ्यायचं असेल तर त्याच्या पुढं कोणते उपाय असतात. एखाद्या उद्योगाला जर कर्ज घ्यायचं असेल तर त्याच्याकडे 2 उपाय असतात. एक तर कमी कालावधीसाठी कर्ज घ्यायचं आहे किंवा जास्त कालावधीसाठी कर्ज घ्यायचं आहे. कमी कालावधीसाठी जर कर्ज घ्यायचं आहे, 13 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी जर कर्ज घ्यायचं असेल तर त्याला नाणे बाजारामध्ये जावं लागेल. आणि 13 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचं कर्ज घ्यायचं आहे तर त्याला भांडवली बाजारामध्ये जावं लागेल. आता एखादा उद्योजक असा आहे, एखादी कंपनी अशी आहे की जिला कमी कालावधीसाठी कर्जाची गरज आहे. 13 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी पैशाची गरज आहे. मग ती कंपनी आपण म्हणूयात हे गुंतवणूकदार आहेत. गुंतवणूकदार हे आहेत. ही कंपनी आहे. कॉर्पोरेट आपण म्हणूयात याला. कॉर्पोरेट ही कंपनी आहे. या कंपनीला पैशाची गरज आहे. या कंपनीनं काय केलं, गुंतवणूकदाराकडून कर्ज घेतलं. पण एखाद्या कंपनीने जर गुंतवणूकदाराकडून कर्ज घेतलं तर त्याच्या बदल्यात कंपनीला काहीतरी द्यावं लागतं. मग एखादी कंपनी जर गुंतवणूकदाराकडून कर्ज घेत असेल तर त्याच्या बदल्यात कंपनीला काय द्यावं लागेल. 2 प्रकारे द्यावं लागतं. एक तर पेपर द्यावा लागतो, एक तर सर्टिफिकेट द्यावं लागतं. सर्टिफिकेट हे कमी कालावधीची साधनं झाली. पेपर दिला तर त्याला कमर्शियल पेपर असं म्हणायचं. सर्टिफिकेट दिलं तर त्याला सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असं म्हणायचं. लक्षात आलं. औद्योगिक उपबाजार नाणे बाजारातला आपण म्हणतो. कॉर्पोरेट मनी मार्केटचा विचार करतोय. त्याच्यामध्ये आपण असा विचार केला, एखाद्या कंपनीला कर्जाची गरज आहे, ती कंपनी गुंतवणूकदाराकडे गेली, गुंतवणूकदाराकडून कर्ज घेतलं. मग त्याच्या बदल्यामध्ये त्या कंपनीनं गुंतवणूकदाराला पेपर किंवा सर्टिफिकेट दिलं. जर कंपनीनं गुंतवणूकदाराला पेपर दिला तर त्याला कमर्शियल पेपर असं म्हणायचं. आणि जर कंपनीनं गुंतवणूकदाराला सर्टिफिकेट दिलं तर त्याला सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणायचं. मग तुम्हाला अनेकदा वाचन करताना कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असा उल्लेख आला तर तुमची या ठिकाणी व्याख्या स्पष्ट होईल की कशाला कमर्शियल पेपर म्हणायचं आहे आणि कशाला सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणायचं आहे. आणि असे जे व्यवहार पार पाडले जातात त्याला कॉर्पोरेट मनी मार्केट असं म्हणतात. औद्योगिक उपबाजार असं म्हटलं जातं.
लक्षात आलं. नाणे बाजाराचा हा तिसरा प्रकार, उपबाजारामधला औद्योगिक उपबाजार. लक्षात आलं काय काय सिच्युएशन निर्माण झाल्या. त्या सिच्युएशनमध्ये आपण म्हटलं, आता हे लक्षामध्ये ठेवायचं. कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारतात, कमर्शियल पेपर हे लॉंग टर्मसाठी वापरलं जातं. लॉंग टर्मसाठी आहे का? नाही, कमी कालावधीसाठी आहे. नाणे बाजारामध्ये सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट लॉंग टर्मसाठी वापरलं जातं असं विचारतात. आपल्याला माहिती आहे की हे शॉर्ट टर्मसाठी आहे. नाणे बाजारामध्ये जे व्यवहार होतात ते शॉर्ट टर्मसाठी होतात, कमी कालावधीसाठी. मग ही साधनं कोणत्या कालावधीची आहेत? कमर्शियल पेपर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट शॉर्ट टर्मसाठीचे आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे व्यवहार ज्या ठिकाणी पार पडतात आणि कंपनी त्याच्या बदल्यात गुंतवणूकदारांना पेपर किंवा सर्टिफिकेट देते. आपण त्याला म्हटलं पेपर दिला तर कमर्शियल पेपर म्हणायचं, सर्टिफिकेट दिलं तर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असं म्हणायचं. हे व्यवहार जेथे पार पडले जातात त्याला औद्योगिक उपबाजार असं म्हटलं जातं. या ठिकाणी मी तुम्हाला उल्लेख केला कॉर्पोरेट मनी मार्केट. लक्षात आलं. तर हे एवढं लक्षामध्ये ठेवायचं. याच्यावरतीच प्रश्न व्याख्येमध्ये प्रश्न विचारला तर विचारला जाईल. अशा प्रकारचे व्यवहार या ठिकाणी पार पडतात हे लक्षामध्ये ठेवायचं. यालाच आपण कॉर्पोरेट मनी मार्केट असं म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. हा झाला तिसरा उपबाजार, औद्योगिक उपबाजार, कॉर्पोरेट मनी मार्केट. आता आपण रेपो मार्केट, चौथा उपबाजाराचा विचार करूयात. महत्वाचा उपबाजार त्याचा विचार करूयात. हे पहा, रेपो बाजार. रेपो बाजाराचा आपण विचार करूयात. रेपो मार्केट ह्यातली एक एक व्याख्या मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर ती व्याख्या तुम्ही समजावून घ्यायच्यात. या व्याख्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला ते सहजपणे साध्य करता येणार आहे. रेपो बाजाराचा आपण उल्लेख करूयात. या ठिकाणी हा रेपो बाजार. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक एक व्याख्या मी तुम्हाला सांगतो. व्यवहार कोणामध्ये पार पडतात? या ठिकाणी व्यवहार हे दोन बँकांमध्ये पार पडतात. व्यवहार कोणांमध्ये पार पडतात? व्यवहार दोन बँकांमध्ये पार पडतात. हे बँक दिसत आहेत का तुम्हाला? दोन बँकांमध्ये पार पडणारे व्यवहार असतात त्याच्यामध्ये. आता कसे असतात ते मी तुम्हाला सांगतो. पार पडणारे व्यवहार, दोन बँकांमध्ये पार पडणारे व्यवहार. लक्षात आलं. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक यांच्यामधील व्यवहार जो असतो त्याला रेपो बाजार असं म्हटलं जातं. किंवा बँकांमधील व्यवहार किंवा रिझर्व्ह बँका आणि बँकांमधील होणारा व्यवहार रेपो बाजार कशाला म्हणायचं? लक्षात आलं. दोन बँकांमध्ये, मग हा बँकांमध्ये किंवा रिझर्व्ह बँक आणि बँकांमध्ये सुद्धा व्यवहार पार पडला जातो. आपण म्हणूया बँक 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 RBI यांच्यामध्ये सुद्धा व्यवहार पार पडतो. हे व्यवहार जिथे पार पडतात त्याला रेपो बाजार असं म्हणायचं, रेपो मार्केट असं म्हणायचं. व्यवहार कसे पार पडतात त्याचा आपण विचार करूयात. व्यवहार कसे पार पडतात याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं. एक बँक काय करते, ही बँक दुसऱ्या बँकेला काही कालावधीसाठी कर्ज देते. साधारणपणे रेपो व्यवहारामध्ये जे कर्ज दिले जातं त्याच्यामध्ये जो कालावधी असतो तो 1 ते 56 दिवसांचा कालावधी असतो. 1 ते 56 दिवस. समजा एखाद्या बँकेनं दुसऱ्या बँकेला कर्ज दिलंय. मग एका दिवसासाठी कर्ज दिले, आपण म्हणूयात ते त्या बँकेला फक्त एका दिवसासाठीच पैशाची गरज आहे. या बँकेला काय झालंय की आजच गरज आहे. ही बँक या बँकेकडून पैसे घेईल आणि त्याच्या बदल्यात या बँकेला व्याज देईल. अशा प्रकारचे व्यवहार पार पडले जातात. आता या ठिकाणी आपल्याला एक एक कॉन्सेप्ट आपण समजावून घ्या. सुरुवातीला रेपो व्यवहार म्हणजे काय त्याचा विचार करा. रेपो व्यवहार आपण या ठिकाणी म्हणूयात रेपो व्यवहार कसे पार पडले जातात, कशाला म्हणायचं रेपो व्यवहार त्याचा आपण विचार करूया. काय करतात पहा. या ठिकाणी एक रचना मी तुम्हाला सांगतो, त्याला रेपो व्यवहार असं म्हणतात. ते तुमच्या लक्षामध्ये येईल. बँका काय करतात, पैशाची गरज आहे या बँकेला, आपण म्हणूयात बँक, या बँकेला पैशाची गरज आहे. मग या बँका रिझर्व्ह बँकेला आपल्याकडच्या ज्या काही शासकीय प्रतिभूती आहेत ते विकतात RBIला. स्वतःकडे असणाऱ्या
शासकीय प्रतिभूती बँका काय करतात? रिझर्व्ह बँकेला विकतात. शासकीय प्रतिभूती विकतात म्हणजे कायमस्वरूपी विकत नाही. जोपर्यंत या बँकेला पैशाची गरज आहे तोपर्यंतच विकते. या बँकेकडे एकदा पैसे आले की ही बँक रिझर्व्ह बँकेला तिचे पैसे माघारी देऊन टाकते आणि शासकीय प्रतिभूती परत घेते. लक्षात आलं? अशा प्रकारे जे व्यवहार होतात, म्हणजे थोडक्यात एखादी बँक शासकीय प्रतिभूती रिझर्व्ह बँकेला विकताना ती शासकीय प्रतिभूती माघारी घेण्याचं सुद्धा आश्वासन देते. अशा प्रकारचे जे व्यवहार होतात त्याला म्हणायचं रेपो व्यवहार. लक्षात आलं? रेपो व्यवहार कसा पार पडतात? ही बँक काय करते? बँकेला पैशाची गरज आहे. आता बँकेला पैशाची आणि अत्यंत गरज आहे. बँकेनं काय केलं? स्वतःकडच्या शासकीय प्रतिभूती काढल्या, रिझर्व्ह बँकेला विकल्या, सांगितलं की आमच्याकडे पैसे आले की आम्ही तुम्हाला पैसे माघारी देऊ आणि या शासकीय प्रतिभूती माघारी घेऊ. अशा प्रकारचं आश्वासन ही बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देते. हे जे व्यवहार होतात त्याला म्हणायचं रेपो व्यवहार. बँक आणि रिझर्व्ह बँक यांच्यामध्ये झालेला हा व्यवहार तुम्हाला दिसून येतो. लक्षात आलं? रेपो व्यवहार कसे पार पडले जातात? उदाहरणार्थ आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण अशा काही गोष्टी पाहतो. समजा तुम्हाला पैशाची गरज आहे, तुमच्याकडे सोनं आहे. तुम्ही काय करता? बँकेमध्ये जाता, सोनं ठेवता त्यांच्याकडे, त्याच्यावरती पैसे घेता. तुमच्याकडे पैसे आले की बँकेला ते पैसे देता, सोनं माघारी घेता. त्याचप्रमाणे बँक पैशाची गरज आहे, रिझर्व्ह बँकेकडे गेले, स्वतःच्या शासकीय प्रतिभूती विकल्या आणि सांगितलं की आमच्याकडे पैसे आले की या शासकीय प्रतिभूती आम्ही माघारी घेणार आहोत, असं आश्वासन ही बँक रिझर्व्ह बँकेला देते. आणि मग पैसे आले की ही बँक रिझर्व्ह बँकेला पैसे देऊन टाकते आणि शासकीय प्रतिभूती परत विकत घेते. हे व्यवहार जेथे पार पडतात त्यांना रेपो व्यवहार असं म्हणायचं. आता पुढची जे आपण संकल्पना समजावून घेणार आहोत ती रेपो दर म्हणजे काय? रेपो रेट. कशाला म्हणायचं रेपो रेट? हे पहा, एक बँक दुसऱ्या बँकेला कर्ज देते. आपण म्हणूयात बँक आणि बँक. साहजिकच आहे, पैसे देण्याची गोष्ट. मग हे पैसे देताना ही बँक 1 नंबरची आहे, ही 2 नंबरची आहे. 1 नंबरची बँक दुसऱ्या बँकेला पैसे देताना त्या पैशावर काही व्याजदर आकारते का? हो, व्याजदर आकारते. मग एक बँक दुसऱ्या बँकेला पैसे देताना जे व्याज आकारते, व्याज, एक बँक दुसऱ्या बँकेला पैसे देताना जे व्याज आकारते त्या व्याजाच्या दराला रेपो दर असं म्हणतात. लक्षात आहे? जे व्याज आहे त्या व्याजाच्या दराला रेपो दर असं म्हटलं जातं. लक्षात आलं रेपो रेटची संकल्पना? तर हे लक्षामध्ये रेपो व्यवहार म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये रेपो रेट, एक बँक दुसऱ्या बँकेकडून पैसे घेते, कर्ज घेते. एक बँक दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेताना ती बँक या बँकेवर जी व्याज आकारते त्याला रेपो दर असं म्हणायचं. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, सर्व बँका या रेपो व्यवहारामध्ये भाग घेऊ शकतात का? आपण अभ्यासलं रेपो व्यवहार. सर्व बँका भाग घेऊ शकतात का? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता हे विधान लक्षात ठेवायचं. कोण व्यवहार करू शकतं अशा प्रकारचे? प्रादेशिक रिजनल रुरल बँक्स, प्रादेशिक ग्रामीण बँक वगळता सर्व अनुसूचित बँका. अनुसूचित काय आहे हे मी तुम्हाला ज्यावेळी आपलं रिझर्व्ह बँकेचं प्रकरण सुरू होईल त्यावेळी सांगेल. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं, रेपो व्यवहार कोण करू शकता? तर प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता सर्व अनुसूचित बँका या रेपो व्यवहारामध्ये भाग घेऊ शकतात. कळलं? रेपो व्यवहार, रेपो दर हे 2 मी तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला पुढची संज्ञा सांगणार आहे, रेपो कालावधी. रेपो कालावधी काय असतो ही संज्ञा. रेपो कालावधी. रेपो व्यवहार होतात, आपण पाहिलं बँकांमध्ये होतात. रेपो व्यवहार किती टप्प्यांमध्ये होतात? रेपो कालावधी कशाला म्हणायचं? रेपो व्यवहार किती टप्प्यांमध्ये होतात? रेपो व्यवहार जे होतात ते 2 टप्प्यांमध्ये होतात. 2 टप्पे. रेपो व्यवहार 2 टप्प्यांमध्ये होतात. मग आपल्याला समजावून घ्यावं लागतं.
पहिला टप्पा कोणता, दुसरा टप्पा कोणता. या ठिकाणी आपण म्हणूयात पहिला टप्पा. रेपो व्यवहाराचा पहिला टप्पा कोणता असतो, आपण म्हटलं पहिल्या टप्प्यामध्ये बँक काय करते, रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते. बँक पहिल्या टप्प्यामध्ये कशाचा समावेश होतो, बँक RBI कडून कर्ज घेते. हा पहिला टप्पा झाला. आता दुसरा टप्पा म्हणजे काय त्याचा विचार करूया. दुसरा टप्पा, बँक RBI कडून घेतलेलं कर्ज रिझर्व्ह बँकेला परत करते, याला म्हणायचं दुसरा टप्पा. बँक काय करते पहा, RBI कडून घेतलेले कर्ज काय करेल, परत करेल. कर्ज परत करेल, माघारी देऊन टाकेल. तिची गरज संपली, पैसे आले, परत करेल. हा झाला दुसरा टप्पा. रेपो कालावधीचे व्यवहार जे होतात ते 2 टप्प्यांमध्ये होतात. कोणत्या 2 टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, दुसऱ्या टप्प्यामध्ये बँक रिझर्व्ह बँकेकडून घेतलेलं कर्ज परत करते. हा दुसरा टप्पा. लक्षात आलं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे 2 टप्पे आपण अभ्यासले. हे पहा, हा झाला पहिला, आपण म्हणूया त्या ठिकाणी हा झाला पहिला टप्पा. हा झाला दुसरा टप्पा. या 2 टप्प्यामध्ये जे अंतर असतं, या 2 टप्प्यांमध्ये जे अंतर आहे त्याला म्हणायचं रेपो कालावधी. या 2 टप्प्यांमध्ये जे अंतर असतं त्याला रेपो कालावधी असं म्हणायचं. हे जे अंतर आहे तर ते रेपो कालावधी आपण म्हणूया त्या ठिकाणी, या नावाने ओळखलं जातं. लक्षात आलं रेपो कालावधी म्हणजे काय. मी तुम्हाला म्हटलं रेपो व्यवहार 2 टप्प्यांमध्ये होतात. पहिला टप्पा असतो बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, दुसऱ्या टप्प्यामध्ये बँक रिझर्व्ह बँकेकडून घेतलेलं कर्ज रिझर्व्ह बँकेला माघारी देते, परत करते. या 2 टप्प्यांमध्ये जे अंतर असतं त्या अंतराला रेपो कालावधी म्हणायचं. सोपा. रेपो कालावधीची व्याख्या. आता रेपो कालावधी किती दिवसांचा असू शकतो. हा रेपो कालावधी जो असतो तो किती दिवसांचा असू शकेल, तर तो 1 ते 56 दिवसांचा असू शकतो रेपो कालावधी. याला म्हणजे 1 ते 56 दिवस म्हणजे एखादी बँक दुसऱ्या बँकेला 1 दिवसासाठी सुद्धा कर्ज देऊ शकते. लक्षात आलं. तशा प्रकारे रेपो कालावधी किती दिवसांचा असतो, 1 ते 56 दिवसांचा असतो. कशाला म्हणायचं रेपो कालावधी, रेपो व्यवहाराचे 2 टप्पे असतात, त्या 2 टप्प्यांमधील जे अंतर असतं त्याला म्हणायचं रेपो कालावधी. रेपो कालावधी किती असतो, 1 ते 56 दिवसांचा असतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहिलं. आता पहा, जर रेपो व्यवहार एकाच दिवसासाठी होत आहेत, आपण म्हटलं 1 ते 56 दिवस, रेपो व्यवहार जर 1 दिवसासाठी होतं, 1 दिवस, तर याला 1 दिवसीय रेपो असं म्हणतात. आणि दुसरा एक शब्द लक्षात ठेवता येतो, तो म्हणजे ओव्हरनाईट रेपो. ओव्हरनाईट रेपो असं याला म्हटलं जातं. जर व्यवहार 1 दिवसाच्या कालावधीसाठी होत असतील तर त्याला 1 दिवसीय रेपो किंवा ओव्हरनाईट रेपो असं म्हणायचं. आणि जर व्यवहार 2 ते 56 दिवसांसाठी होत असतील, 1 दिवसासाठी झाला तर त्याला ओव्हरनाईट रेपो म्हणायचं. आणि जर व्यवहार 2 ते 56 दिवसांसाठी होत असतील, 2 ते 56, याला म्हणायचं मुदत रेपो. मुदत रेपो किंवा याला आपल्याला टर्म रेपो असंही म्हणता येतं. टर्म रेपो. तर अशा प्रकारे रेपो व्यवहार पार पडतात. रेपो कालावधी आपण लक्षात घेतला. रेपो कालावधी किती दिवसांचा असतो याचा आपण विचार केला. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की 1 ते 56 दिवस, 1 दिवसासाठी जर तो व्यवहार झाला तर त्याला 1 दिवसीय रेपो किंवा ओव्हरनाईट रेपो म्हणायचं. आणि जर व्यवहार 2 ते 56 दिवसासाठी असेल तर त्याला मुदत रेपो,
टर्म रेपो असं म्हटलं जातं. लक्षात येत आहे? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता विचार करा, हे व्यवहार होतात. रेपो व्यवहार आपण पुन्हा एकदा पाहूयात पुढं. रेपो व्यवहार होत आहेत, यातले व्याजदर कसे असतात, कोण ठरवतं? रेपो व्यवहार. व्याजदर निश्चित असतात का, हे लक्षात ठेवायचं. याचे व्याजदर अनिश्चित असतात, अनियमित असतात. अनियमित व्याजदर असतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, नियमित निश्चित व्याजदर नसतो, अनियमित असतो. मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो व्याजदर. कशावर अवलंबून असतो? मागणी आणि पुरवठा. बाजारामधील मागणी पुरवठा याच्यावर व्याजदर ठरवला जातो. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, ह्याचा जो व्याजदर असतो त्याला व्हॅरिएबल रेपो असं म्हणतात. या व्याजदराला काय म्हणतात पहा. हा जो अनियमित असतो त्याला व्हॅरिएबल रेपो असं म्हणायचं. म्हणजेच तरता रेपो दर असं म्हणायचं त्याला. तरता रेपो, या ठिकाणी आपण पाहूयात, तरता रेपो दर. तरता रेपो दर, व्हॅरिएबल रेपो म्हणजे तरता रेपो दर, हे लक्षात ठेवायचं. आता या रेपो व्यवहारामध्ये जे व्यवहार होतात त्याचा उच्चतम व्याजदर कोणामार्फत ठरवला जातो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. उच्चतम व्याजदर कोण ठरवेल? रेपो व्यवहारामधील उच्चतम व्याजदर कोणामार्फत ठरवला जातो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत ठरवला जातो. अशा प्रकारे रेपो व्यवहार पार पडले जातात. आणि आपण म्हटलं की हा जो व्याजदर असतो तो मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतो आणि अनियमित असतो. मग काय करतात, मोठ्या बँकांकडून छोट्या छोट्या बँका पैशाची गरज लागली एक दिवसासाठी सुद्धा कर्ज घेऊ शकतात. बँकांमध्ये जे असे व्यवहार पार पडतात त्याला म्हणायचं रेपो व्यवहार. असे व्यवहार ज्या बाजारामध्ये होतात त्याला म्हणायचं रेपो बाजार. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर आपण रेपोचं जे अभ्यासलं तर त्याची थोडीशी रिव्हिजन करूया. रेपो व्यवहार या ठिकाणी हे औद्योगिक नाणे बाजार आज आपण अभ्यासला. त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं, उद्योग कर्ज घेत आहे, गुंतवणूकदाराकडून कर्ज घेत आहे. उद्योगाने गुंतवणूकदाराकडून कर्ज घेतलं, त्याच्या बदल्यात उद्योगाकडून गुंतवणूकदाराला पेपर किंवा सर्टिफिकेट दिलं जातं. जर उद्योगाने गुंतवणूकदाराला कर्जाच्या बदल्यात पेपर दिला तर त्याला कमर्शियल पेपर म्हणायचं. जर उद्योगानं कर्जाच्या बदल्यात गुंतवणूकदाराला सर्टिफिकेट दिलं तर त्याला सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असं म्हणायचं. हे कोणत्या कालावधीसाठी असतं? कमी कालावधी, शॉर्ट टर्मसाठी असतं, लॉंग टर्मसाठी नसतं. हे स्पष्टपणे लक्षात ठेवायचं आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. त्याच्यानंतर आपण रेपो बाजाराचा विचार केला. रेपो बाजाराच्या विचारामध्ये आपण उल्लेख केला अशा प्रकारचे व्यवहार दोन बँकांमध्ये पार पडतात. आणि मग ते कसे पार पडतात त्याचा आपण विचार केला. हे 1 ते 56 दिवस या कालावधीसाठी अशा प्रकारचे व्यवहार पार पडतात. रेपो व्यवहार म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. एखाद्या बँकेला पैशाची गरज आहे, ती बँक रिझर्व्ह बँकेकडे गेली, स्वतःच्या शासकीय प्रतिभूती विकल्या आणि सांगितलं की आमच्याकडे पैसे आल्यानंतर या शासकीय प्रतिभूती आम्ही माघारी घेणार आहोत, असं आश्वासन या बँकेनं रिझर्व्ह बँकेला दिलेलं असतं. आणि मग ही बँक काय करते, तिच्याकडे पैसे आले की रिझर्व्ह बँकेला पैसे देऊन टाकते आणि शासकीय प्रतिभूती परत विकत घेते. अशा प्रकारचे व्यवहार जे पार पडतात ते रेपो व्यवहार त्याला म्हटलं जातं. रेपो व्यवहार कोण करू शकतं? तर प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता सर्व अनुसूचित बँकांना रेपो व्यवहार करण्याची परवानगी असते. त्याच्यानंतर रेपो रेट म्हणजे काय? एक बँक दुसऱ्या बँकेला कर्ज देताना, पैसे देताना त्याच्यावर जे व्याज आकारते त्या दराला रेपो रेट असं म्हणतात. त्याच्यानंतर रेपो कालावधी. हे रेपो कालावधीचे 2 टप्पे पडतात असं आपण म्हटलं. पहिल्या टप्प्यामध्ये बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते. दुसऱ्या टप्प्यामध्ये बँक रिझर्व्ह बँकेकडून घेतलेलं कर्ज माघारी देते, परत करते. हे 2 टप्पे असतात रेपो कालावधीचे. या 2 टप्प्यांमध्ये जे अंतर असतं त्याला म्हणायचं रेपो कालावधी. आणि हे आपण जे म्हणतो हे किती दिवसांसाठी व्यवहार होतात? ते 1 ते 56 दिवसांसाठी व्यवहार होतात. मग आपण या ठिकाणी म्हटलं, जर 1 दिवसासाठी व्यवहार झालेला असेल तर त्याला 1 दिवसीय रेपो
किंवा ओव्हरनाईट रेपो असं म्हणायचं. आणि जर व्यवहार 2 ते 56 दिवसांसाठी झालेला असेल तर त्याला मुदत रेपो किंवा टर्म रेपो असं म्हणतात. याचा आपण विचार केला. त्याच्यानंतर रेपो व्यवहार जे पार पाडले जातात त्यातल्या व्याजदराचा आपण विचार केला. व्याजदर नियमित असतो, निश्चित असतो का अनियमित असतो, मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतो. त्याच्यातील जो व्याजदर असतो तर त्याला व्हेरिएबल रेपो असं म्हटलं जातं. तरता रेपो दर लक्षात येतात. तरता रेपो दर, व्याजदराला तरता रेपो दर असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. तरता रेपो दर उच्चतम व्याजदर कोण ठरवतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते. अशा प्रकारे छोट्या छोट्या बँका मोठ्या बँकेकडून एका दिवसासाठी सुद्धा कर्ज घेऊ शकतात. बँकांमध्ये जे असे व्यवहार पार पडतात त्यांना रेपो व्यवहार असं म्हणायचं. आणि असे व्यवहार ज्या बाजारात होतात त्याला रेपो मार्केट, रेपो बाजार असं म्हणायचं. अशा प्रकारे नाणे बाजारातल्या या 2 संज्ञा आपण समजावून घेतल्या. कोणकोणत्या पहा. या पहा, त्याच्यामध्ये औद्योगिक आपण पाहिलं की औद्योगिक उपबाजार म्हणजे काय हे आपण त्याचा अभ्यास केला. काय करत होत्या तर कंपन्या गुंतवणूकदाराकडून कर्ज घेत होत्या, त्याच्या बदल्यामध्ये गुंतवणूकदाराला पेपर किंवा सर्टिफिकेट देत होत्या. पेपर दिला तर कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट दिलं तर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. रेपो बाजाराचा आपण विचार केला सविस्तरपणे. 1 ते 56 दिवसांसाठी अशा प्रकारे कालावधी आपण उल्लेख केला. मग त्याच्यातल्या वेगवेगळ्या संज्ञा अभ्यासल्या. अशा प्रकारे उपबाजार हे जे प्रकरण आपण अभ्यासलं. तर मागणी देयमध्ये आपण काय काय अभ्यासलं होतं? कॉल मनी मार्केट असं त्याला आपण म्हटलेलं होतं. तर त्याच्यामध्ये बँका आणि बँकांनी गैर बँका, शासकीयमध्ये भारत सरकार गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतं, औद्योगिकमध्ये कंपन्या गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतात, रेपो बाजारामध्ये बँकांमध्ये व्यवहार होत असतात. अशा प्रकारे हा नाणे बाजाराचा उपबाजार आपल्याला समजावून घ्यावा लागतो. आता याच्यावरती आधारित UPSCला आलेला एक प्रश्न आपण सोडवून पाहूयात की आपल्याला कितपत सोडवता येतोय. आत्ता जी आपण सगळी चर्चा केली त्याच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचा आपण विचार करूयात. काय प्रश्न आहे पहा. हा प्रश्न पहा. UPSC प्री 2020ला आलाय, पण आपल्या संकल्पनांमधून हा प्रश्न सोडवता येतोय का हे लक्षात घ्या. विथ रेफरन्स टू द इंडियन इकॉनॉमी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खालच्या विधानांचा विचार करा. ठीक आहे. पहिलं विधान कमर्शियल पेपर. आता पहा काय आलं या ठिकाणी. मी तुम्हाला कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स आपण विचार केला होता. कशामध्ये? औद्योगिक उपबाजारामध्ये. या ठिकाणी काय म्हटलंय? कमर्शियल पेपर इज अ शॉर्ट टर्म. आपण म्हटलं होतं का शॉर्ट टर्म? म्हटलं होतं. अनसिक्युअर्ड प्रॉमिसरी नोट. विधान बरोबर आहे का? कमर्शियल पेपर इज अ शॉर्ट टर्म आपण म्हटलं होतं. पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. हे पहा शॉर्ट टर्म कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट काय आहे? कमी कालावधीसाठी शॉर्ट टर्म आहे. अशा प्रकारे इथे जर आपली ही संकल्पना क्लिअर असेल, कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तो प्रश्न आपल्याला लगेच लक्षात येतो. पहिलं विधान बरोबर आहे हे आपल्या लक्षात येतं. दुसरं विधान सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. आता पहा सर्टिफिकेट जर दिलं एखाद्या कंपनीनं गुंतवणूकदाराला तर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणायचं. ते पण शॉर्ट टर्म आहे हे आपल्याला माहिती आहे. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इज अ लॉंग टर्म असं म्हटलंय. चुकलंय का विधान? लॉंग टर्म म्हटलंय. आपण सुरुवातीलाच म्हटलं कमर्शियल पेपर आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे शॉर्ट टर्मचे आहेत, कमी कालावधीचे आहेत. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. इन्स्ट्रुमेंट इश्यूड बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टू अ कॉर्पोरेशन. तर हे विधान चुकलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण काय म्हटलेलं होतं? कंपन्या गुंतवणूकदारांना देतात. या ठिकाणी पुढं पण म्हटलंय बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टू अ कॉर्पोरेशन. पूर्णपणे विधान चुकलंय. लक्षात आलं? ही कशामुळे आपल्या लक्षात येत आहे? संकल्पना आपल्याला पूर्ण समजली आहे. तिसरं विधान कॉल मनी मागणी देय बाजार, जे आपण काल अभ्यासलं. बँका गैर बँका. मागणी देय बाजार इज अ शॉर्ट टर्म. पुन्हा एकदा कमी कालावधीचं हे लगेच लक्षात येत आहे. फायनान्स शॉर्ट टर्म फायनान्स युज्ड फॉर इंटर बँक ट्रान्झॅक्शन. आपण काय म्हटलेलं होतं? बँकांमध्ये होणारे व्यवहार मागणी देय बाजारामध्ये होतात. इंटर बँक ट्रान्झॅक्शन हे विधान बरोबर आहे. म्हणजे 1 बरोबर, 2 चूक, 3 बरोबर आहे. तिसरं झिरो कुपन बॉन्ड्स. आपण या ठिकाणी
काय म्हटलंय पहा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. बिल म्हटलं की नाणे बाजार, बॉन्ड म्हटलं की भांडवली बाजार. पहा, बिल आणि बॉन्ड यामधला फरक. बिल असेल तर शॉर्ट टर्मसाठी असेल, शॉर्ट टर्म, आणि बॉन्ड असेल हे लॉंग टर्मसाठी असेल, लॉंग टर्म. आता याच्या आधारावर आपण हे विधान तपासूया. काय म्हटलं? झिरो कुपन बॉन्ड्स म्हटल्या. आपण झिरो कुपन बिल असं म्हटलं होतं ट्रेझरी बिलाच्या बाबतीमध्ये. झिरो इंटरेस्ट बिल असं म्हटलं होतं, झिरो इंटरेस्ट बिल. इथं बॉन्ड्स म्हणलंय आर द इंटरेस्ट बिअरिंग शॉर्ट टर्म म्हटल्या. बॉन्ड लॉंग टर्मसाठी, बॉन्ड शॉर्ट टर्म म्हटलंय. विधान चुकलंय, इथेच चुकलंय. लक्षात आलं? म्हणजे फक्त पहिलं आणि तिसरं विधान बरोबरच नाही, तिसरं ऑप्शन. कशाच्या आधारावर आपण हे एवढं मोठं विधान सोडवलं? हे विधान फक्त याच्या आधारावरती आपण सोडवलं की जेणेकरून आपण आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे मग प्रश्न MPSCत येऊ, UPSCत येऊ, एकदा का सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या की सहजपणे आपल्याला प्रश्न सोडवता येतो. लक्षात येत आहे? हे लक्षात ठेवा. आता आपल्याला काही गोष्टींचा विचार करायचा आहे. कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे? आतापर्यंत जो आपण अभ्यास केला त्याच्या आधारावर या गोष्टी आपल्याला सांगता आहेत. एक शब्द तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये, तुम्ही जिथे वाचता, ज्या नोट्स असतील त्याच्यामध्ये येतो, तो येतो विनिमय पत्र. विनिमय पत्र कशाला म्हणायचं? आपल्याच आत्ता अभ्यास जो केला आहे त्याच्याशी संबंधित आहे, यालाच बिल ऑफ एक्सचेंज असं म्हटलं जातं. पहा, बिल ऑफ. आता हे लगेच तुम्हाला कळेल आणि कधीच विसरणार नाही. बिल ऑफ एक्सचेंज, विनिमय पत्र, बिल ऑफ एक्सचेंज कशाला म्हणायचं? आपण काय केलं? आतापर्यंत फायनान्शियल मार्केटमध्ये, वित्तीय बाजारामध्ये काही साधनं वापरली. कोणती साधनं वापरली? पहा, भारत सरकारला शासकीय उपबाजाराचा विचार करा. भारत सरकारनं गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतलं. गुंतवणूकदारांकडून भारत सरकारनं कर्ज घेतलं. त्याच्या बदल्यात भारत सरकारनं गुंतवणूकदारांना ट्रेझरी बिल दिलं. आपण अभ्यासलं का? ट्रेझरी बिल. तारण म्हणून काय दिलंय? ट्रेझरी बिल दिलेलं आहे. तारण म्हणून दिलंय का? बरोबर आहे. कंपनीनं गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतलं, तर गुंतवणूकदारांकडून जर कर्ज घेतलं तर कंपनीने गुंतवणूकदारांना तारण म्हणून काय दिलंय? पहा, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आणि कमर्शियल पेपर किंवा सर्टिफिकेट दिलं, असं आपण म्हणूयात. पेपर किंवा सर्टिफिकेट दिलं. कमर्शियल पेपर, CL पेपर, आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट त्या ठिकाणी गुंतवणूकदारांना तारण म्हणून दिलेलं दिसतं एखाद्या कंपनीनं त्या गुंतवणूकदाराकडून कर्ज घेताना. आता या ठिकाणी तारण म्हणून जी साधने दिली जातात, वित्तीय बाजारामध्ये पैसे घ्यायचे आणि त्यासाठी तारण म्हणून जी साधने दिली जातात त्याला म्हणायचं विनिमय पत्र, बिल ऑफ एक्सचेंज. मग या ठिकाणी हे ट्रेझरी बिल, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे काय झालं? विनिमय पत्र झालं. तारण म्हणून वापरले. लक्षात ठेवायचं, तस एक बँक दुसऱ्या बँकेबरोबर व्यवहार करायचा आहे, एखाद्या कंपनीला गुंतवणूकदाराबरोबर व्यवहार करायचा आहे, भारत सरकारला गुंतवणूकदारांबरोबर व्यवहार करायचा आहे, तर अशा प्रकारची तारणं ठेवावी लागतात. लक्षात आलं? तर याला म्हणायचं बिल ऑफ एक्सचेंज, विनिमय पत्र असं म्हणायचं. लक्षात आलं? विनिमय पत्र ही संज्ञा आता तुमच्या लक्षामध्ये राहील. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण विचार करूयात, ते म्हणजे नाणे बाजाराचं मूल्यमापन करूयात. ज्याचा आपण अभ्यास केला त्या नाणे बाजाराचं आपण मूल्यमापन करूयात. नाणे बाजार, एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल ती बरोबर आहे का ते तुम्ही विचार करायचा. आत्तापर्यंत जे आपण अभ्यास केलाय
त्याच्या आधारावरती हे असणार आहे. नाणे बाजारामध्ये कोणत्या स्वरूपाचे व्यवहार पार पाडले जातात? शॉर्ट टर्मचे म्हणजे अल्पकालीन. कोणत्या प्रकारचे पार पाडले जातात पहा? अल्पकालीन व्यवहार. हे वैशिष्ट्य आहेत, हे लक्षात ठेवायचे. अल्पकालीन व्यवहार पार पाडले जातात. यामध्ये जी साधनं वापरली जातात तारण म्हणून ठेवण्यासाठी त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं बिल्स. नाणे बाजारामध्ये कोणती साधनं वापरली जातात? बिल्स, पेपर्स, आपण म्हटलं की नाही, कमर्शियल पेपर्स. शिवाय आणखी काय दिलं जातं? सर्टिफिकेट. अशा प्रकारची साधनं तारण म्हणून वापरली गेली नाणे बाजारामध्ये, आपण अभ्यासलं. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल नाणे बाजारामध्ये तुम्ही म्हणताय बिल्स, पेपर, सर्टिफिकेट अशा प्रकारची साधनं वापरली जातात. मग भांडवली बाजारात कोणती? भांडवली बाजाराचा तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये शेअर्स, बॉन्ड्स अशा प्रकारची जी साधनं असतात ती तिकडे कॅपिटल मार्केटमध्ये असतात. त्याचा आपण अभ्यास याच्यानंतर करणार आहोत. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं नाणे बाजारामध्ये कोणती साधनं वापरली गेली? बिल्स, पेपर्स, सर्टिफिकेट वापरली. आता याच्यामध्ये रिस्क कशी असते? नाणे बाजारामध्ये अल्पकालीन व्यवहारामध्ये आपल्याला विचारतील रिस्क, जोखीम कमी असते का जास्त असते? असं तुम्हाला विधान आलं तर काय? रिस्क कमी असते, जोखीम कमी असते. कमी कालावधीचे जे व्यवहार असतात त्याच्यामध्ये रिस्क किंवा जोखीम ही कमी असते. अजून काय सांगता येईल याच्याबद्दल? मला सांगा, रोखता कशी असते? लिक्विडिटी. रोखता, तरलता असंही म्हणतात याला. तरलता कमी असते का जास्त असते? पहा, कमी कालावधीचे व्यवहार आहे, लिक्विडिटी जास्त असणार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. तरलता जास्त असते. लिक्विडिटी, रोखता किंवा तरलता ही जास्त असते. आता याच्यामध्ये बाजारभिमुखता कशी असते, म्हणजे व्यवहार कसे होतात? व्यवहार यालाच मार्केटेबिलिटी असंही म्हणतात. व्यवहार किंवा बाजारभिमुखता हा पण शब्द लक्षामध्ये ठेवा. जर आला तर त्यालाच व्यवहार असं म्हणतात. बाजारभिमुखता किंवा मार्केटेबिलिटी कशी असते? व्यवहार कसे असतात? तर कमी असतात. बाजारभिमुखता कमी असतात. हे काही वैशिष्ट्य अल्पकालीन व्यवहार होतात, आपल्याला माहिती आहे. कोणती साधनं वापरली जातात? बिल्स, पेपर, सर्टिफिकेट्स. रिस्क कमी असते, लिक्विडिटी जास्त असते, व्यवहार कमी असतात, अशा प्रकारच्या. त्यानंतर नियामक संस्था कोणती आहे? याच्यावर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आपण सुरुवातीला पण अभ्यासलं. नियामक संस्था आहे, नियंत्रण ठेवणारी नाणे बाजारावर. नाणे बाजारामध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश होतो? संघटित व असंघटित क्षेत्र दोन्हींचा. असंघटित क्षेत्र दोन्हींचा समावेश होतो. मग संघटित क्षेत्रांचा जर विचार केला तर सार्वजनिक बँका, सहकारी क्षेत्रामधील असणाऱ्या बँका, खाजगी बँका, परकीय बँका म्हणजे संघटित क्षेत्र. आणि असंघटित क्षेत्रामध्ये कोणाचा समावेश होतो? सावकार, सराफी पेढीवाले, बँकेतर वित्तीय संस्था असतील तर त्यांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे संघटित आणि असंघटित या दोन्ही क्षेत्रांचा समावेश नाणे बाजारामध्ये होतो, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग आपण नाणे बाजाराचे सगळे उपबाजार आज समजावून घेतलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत त्याचा विचार करूयात. आता हे झालं, लक्षात ठेवायचं. नाणे बाजाराच्या बाबतीमध्ये काय काय अभ्यासलं त्याचा आपण विचार करूयात थोडंसं. आत्ता हे पहा, या ठिकाणी आपण अभ्यासलं हे उपबाजार, मागणी देय, कॉल मनी मार्केट, शासकीय गव्हर्नमेंट बाजार आपण म्हटलं, औद्योगिक बाजार, रेपो बाजार, मागणी देय बाजार, बँका गैर बँका यांच्यामध्ये व्यवहार होतात. शासकीय बाजार, भारत सरकार गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतं, औद्योगिक कंपन्या गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतात. रेपो बाजार, बँकांमध्ये होणारे व्यवहार 1 ते 56 दिवसांच्या कालावधीसाठी, त्याचा आपण विचार केला. आता आपल्याला बँक बाजारामध्ये प्रवेश करावा लागेल, व्यापारी बँका. मग पहा, व्यापारी बँकांमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत ते या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, त्याच्यामध्ये SBI
चा उल्लेख आपल्याला उद्यापासून करावा लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया विषयीची सर्व माहिती अभ्यासावी लागेल. राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ही ह्या 11 या 43 बँकांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. उद्याच्या भागापासून आपण स्टेट बँक ऑफ इंडिया हा घटक घेऊयात. त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँका, त्याच्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांचा अभ्यास संपल्यानंतर पुढे या सगळ्या बँकांचा अभ्यास करायचा. मग आपलं नाणे बाजार हे प्रकरण संपलेलं असेल. लक्षात येतं? अशा प्रकारे या ठिकाणी आजचं आपलं हे दुसरं लेक्चर भारतीय वित्तीय बाजारावरील. तर या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपतं. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.